तशी फक्त फक्त कॉमर्स वाल्यांसाठीचं कॉलेज म्हणून कॉमर्स कॉलेज प्रसिद्ध आहे. त्या कॉमर्स कॉलेजवरती मी एमकॉम ला ऍडमिशन घेतलं आणि अर्थात माझं गाव कुंडल आहे, रोज येऊन जाऊन जमणार नाही म्हणून तिथल्या हॉस्टेलवरती साहेब मी राहायला गेलो. राहायला जाताना माझ्या हातात 12 बॅग होती. त्या बॅगेमध्ये काही सामान होतं आणि त्या सामानाबरोबर माझ्या काळजात काही स्वप्न होती आणि ती घेऊनच मी हॉस्टेलच्या पायऱ्या चढलो. पण साहेब मी रूम पर्यंत जाईपर्यंत हॉस्टेलवरती साथीचा रोग कसा वेगानं पसरतो का नाही, कोरोना कसा पसरला मागच्या 4 वर्षापूर्वी, तशी एक बातमी बाळानो एवढ्या वेगानं पसरली. ती बातमी अशी होती, हा कवी आहे, म्हणजे मला कविता करता येतात का कुणास ठाऊक. त्यातल्या एकाला कळालं, एकानं दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगितलं आणि मी हॉस्टेलच्या पायऱ्या चढून माझ्या रूम पर्यंत जाईपर्यंत 3-4 माझ्या दारावरती थाप टाकत आले. ते खारगे तुम्हीच का? काय करणार? मग कुणाला आईवरती कविता पाहिजे होती, कुणाला बहिणीवरती कविता पाहिजे होती लिहून, कुणाला वडिलांवरती कविता लिहून पाहिजे होती. पण एक मुलगा माझ्या जवळ आला, त्यानंतर माझ्या हॉस्टेलवरती रूमवर आला आणि म्हणला, गणेशजी मला तुमच्याकडून एक अशी कविता पाहिजे की माझं एका मुलीवरती लहानपणापासून प्रेम आहे. बघा बारीक आहे का, मी जे काही सांगतो ते सुरुवातीचा जो तुमचा काळ असतो तो तसाच त्यातला येतो. आणि मला म्हटलं, मला एक अशी कविता तुमच्याकडनं लिहून पाहिजे की मी या दिवाळीला गेल्यावरती एक लेटर लिहिणार आहे, त्या लेटर मध्ये मग ती कविता लिहीन, पण कविता अशी पाहिजे म्हणला की तिनं होच म्हणलं पाहिजे. आता बाळांनो बघा ना, मी जे सांगतोय ना ध्येयावर प्रेम करा, ते पुढे जाऊन इथंच येऊन थांबणार आहे. त्यानं मला सांगितलं तिनं हो म्हणलं पाहिजे. आता तिनं हो म्हणायची जबाबदारी कोणावर आली? माझ्यावर आली. आणि मी मोठ्या जबाबदारीनं कविता लिहायला घेतली. मित्रासाठी कविता लिहिली खरं तर, आणि त्या कवितेचं आबेगावकर सर नाव होतं प्रीतीचं घोष. ज्या मुलीला मी कधी पाहिलेली नाही, परंतु त्या मित्राचा तिच्यावरती प्रचंड जीव होता म्हणून त्यानं माझ्याकडून कविता लिहून घेतली. मी जबाबदारीला लिहिली, जरा बारीक आहे का, कधी उपयोगी पडली तर. प्रीतीचं घोष. उमलू लागते कळी आणि फुलून येतं फूल, उमलू लागते कळी आणि फुलून येतं फूल, तशीच तुला पाहताना माझ्या मनास पडते भूल. अगं तशीच तुला पाहताना माझ्या मनास पडते भूल. गोड गुपित मनाच्या कुपीत ठेवला आहे जपून, गोड गुपित मनाच्या कुपीत ठेवला आहे जपून, पण कळत नाही सांगताना सुरुवात करू कुठून, पण कळत नाही सांगताना सुरुवात करू कुठून. अगं गीत एक आहे माझं पण गाता येत नाही, गीत एक आहे माझं पण गाता येत नाही. शब्द सारे माझेच आहेत पण सूर त्यांना मिळत नाही. माझे शब्द तुझे सूर एक रूप व्हावं आणि आयुष्याच्या वाटेवरती गाणं गात जावं. माझे शब्द तुझे सूर एक रूप व्हावं आणि आयुष्याच्या वाटेवरती गाणं गात जावं. हाच आहे ध्यास आणि हाच माझा श्वास, तुझ्यावरचं प्रेम आहे आता माझा श्वास. हीच आहे आस आणि हाच माझा ध्यास, तुझ्यावरचं प्रेम आहे आता माझा श्वास. अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे अगदी पहिल्यापासून, पण कळत नाही सांगू कसं एवढ्याशाच कवितेमधून, कळत नाही सांगू कसं एवढ्याशाच कवितेमधून. बाळांनो तुम्हाला सांगतो, त्यानं ती कविता सुंदर अशा अक्षरामध्ये गुलाबी पेपरवर लिहिली आणि आबेगावकर सर दिवाळी आली, दिवाळीला तो त्याच्या गावी गेला पंढरपूरला, मी कुंडलला आलो. पण मी कुंडलला आलो परंतु तुम्हाला कसं 10वीचे पेपर झाल्यावरती रिझल्ट काय लागतोय, कधी लागतोय, भीती असायची की नाही, तसा पेपर त्याला दिलेला. पण काळजी मला होती, माझ्या कवितेचा रिझल्ट येणार होता, काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही. मला दिवाळी गोड जाईना. घरातले म्हणायचे काय झालं जेवत का नाही, त्यांना कुठं माहित आहे माझा तिकडे रिझल्ट लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो दिवाळी संपली, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, आम्ही सगळे हॉस्टेलला परत आलो आणि मी खोलीचं दार उघडे मोठा लाडूचा डबा घेऊन नाचत आला. तुम्हाला सांगतो सर, तो म्हणाला की गणेशजी तुमच्यामुळे काम ओके झालं, तिला हो म्हटलं, पॉझिटिव्ह रिझल्ट आला.
मला आनंद झाला. म्हटलं बाबा तुझं प्रेम असेल कदाचित खरं, त्यामुळे झालं असेल. पण तुम्हाला सांगतो एक क्षणभंगूर प्रेम किती आहे. ध्येयावरती प्रेम का करावं देहावरती करण्याआधी. त्याचं कारण आहे बाळानं, हे अनुभवाचे बोल आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. हाच किरण जेव्हा मी पुन्हा साहेब बीएड करण्यासाठी त्याच हॉस्टेलवरती गेलो, खांदे पाडून माझ्याकडे आला 3 वर्षानंतर. तब्बल 3 वर्ष या गोष्टीला झालेली. 3 वर्षाला हडून आला. मी म्हटलं काय झालंय, काय सांगू म्हटला गणेशजी, आता ती दुसऱ्याच्या गाडीवर जाऊ, मला टाटा बाय बाय. किती 3 वर्षाचं प्रेम, एवढं क्षणभंगूर आहे. आता म्हटला, मग मी म्हटलं आता काय करायचं. तेव्हा ते लव आजकाल पिक्चर आलेला सैफ अली खानचा, त्यामध्ये ती ब्रेकअप पार्टी वगैरे तो प्रकार काहीतरी होता बाळा. तो मला म्हटला आता काही नाही, जशी तुम्ही मला तेव्हा कविता लिहून दिली का नाही, तशीच आता ही कविता लिहून द्या. म्हटलं आता काय लिहून देऊ. म्हटला तिच्या काळजावर घाव बसले पाहिजेत, अशी ब्रेकअप लेटर मी एक लिहिणार आहे. त्या ब्रेकअप लेटर मध्ये तिच्या काळजावर घाव बसावेत अशी कविता पाहिजे. आणि बाळानो, जे प्रेम मी जोडलं सर, तेच तोडण्याची वेळ माझ्यासारख्यावर आली. आणि तुम्हाला खरं सांगतो बाळानं, एक क्षणभंगूर प्रेम काय आहे. ती कविता त्याचाच शब्द उचलून मी लिहिली, काळजावरचे घाव. पहिली उपयोगाला नाही आली, ही दुसरी कविता तुमच्या उपयोगाला कदाचित नक्की येईल. कवितेचं शीर्षक आहे, बारीक आहे का, काळजावरचे घाव. अगं तुझ्या आधी नव्हते कधी काळजावरती बसले घाव, तुझ्या आधी नव्हते कधी काळजावरती बसले घाव, मनाच्या पाठीवरती कोरलं नव्हतं कोणतंच ना. चालता चालता चुकलो वाट, मी तुझ्या सोबत पडली गाठ. अगं चालता चालता चुकलो वाट, मी तुझ्या सोबत पडली गाठ. तिथंच सांगतो नेमकं चुकलो, प्रेमात तुझ्या पुरा गुंतलो. तुझ्या नजरेची झाली भेट, काळजामध्ये रुतली थेट. तुझ्या नजरेची झाली भेट, काळजामध्ये रुतली थेट. भिडले डोळे जडले जीव, प्रीतीची लागली चाहूल. सहवासात आपण दोघं किती दूर भटकायचो. प्रीती संगम म्हणू नका, महाबळेश्वर म्हणू नका, बरोबर की नाही. इतकी ठिकाणं फिरली, खिशे रिकामी झाली, गाडीतलं तेल संपलं. आपण दोघं किती दूर भटकायचो आणि रात्री सुद्धा स्वप्नामध्ये स्वर्गात आपण भेटायचो. देवळामध्ये गेल्यावरती गाभारा रीता असायचा तिच्या सोबतच. देवळामध्ये गेल्यावरती गाभारा रीता असायचा, कारण आतला देव आता माझ्या सोबत फिरायचा. अगं सरले दिवस विरले मेघ, दुर्मिळ झाली तुझी भेट. सरले दिवस विरले मेघ, दुर्मिळ झाली तुझी भेट. तुझं माझ्यावरचं प्रेम जसा डवावरचा थेंब. खेळ खेळत राहिलीस तू, पण डाव हरत राहिलो मी. खेळ खेळत राहिलीस तू, पण डाव हरत राहिलो मी. शेवटी जिंकलास केवळ खेळ, पण आयुष्य गमावून बसलो मी. अगं प्रेम कसं करावं हे कळणार नाही तुला कधी, आणि कळालंच कधी तुला तर उरणार नाही तोवर मी. कळालंच कधी तुला तर उरणार नाही तोवर मी. कळालंच कधी उरणार नाही. आणि बाळांनो, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. साहेब आपण ज्येष्ठ माणसं, बरोबर आपली म्हण आहे आपल्याकडे बाळाला. त्यामुळे मी त्या फंदात पडलो. आज प्राध्यापक आहे, आज कीर्तनकार आहे, बरोबर की नाही. दुबईला जाऊन आलो आता सरांनी सांगितलं तसं. मला सांगतो ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडलो ना आपण आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करायला लागलो ना. एक वेळ अशी येते बाळानो, मामा सुद्धा पोरगी देत नाही. इथं बसलेल्या सगळ्यांना लक्ष देते. मामा म्हणतो आईला तिकडे वड्याला सोड, माझ्या पोरगीचं लग्न करा. पण ज्याचा बायोडाटा स्ट्रॉंग आहे ना, त्याच्या घरापुढे लाईन लागतात. त्याला कुणावर लाईन मारायची गरज नाही. काळजावरती कोरून ठेवा. जेव्हा आपण आपलं ध्येय अचीव करतो ना, जेव्हा आपलं ध्येय, माऊली म्हणतात खूप सुंदर पहिल्या अध्यायामध्ये बाळाला, आपल्यावरतीच लिहिलेलं आहे. 12व्या शतकात कळालं होतं. पुढे